नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बोरन्हाण स्पेशल रांगोळी काढूयात। प्रथमतः आपण पूर्ण एक फरशी आहे इथे काळ्या रंगाने रांगोळी भरून घेतलेली आहे। तर आता एक असाच व्हाईट कलरने मी गोल असं आखून घेतलेला आहे, अर्ध गोल। त्याला आपण टिपक्यांच्या साहाय्याने हार काढून घेणार आहोत, हलव्याचे हार। पहिले असे 5-5 आपण मोठे मोठे टिपके दिलेले आहेत। त्याच्यानंतर गुलाबी कलरचे आपण मोठे डॉट घेणार आहोत, त्याच्या भोवती छोटे छोटे बारीक हलवे आपण काढणार आहोत। पहा, अशा पद्धतीने आपण बोरन्हाण स्पेशल रांगोळीमध्ये हलव्याचे दागिने काढत आहोत। त्यामध्ये पहिलं आपण हार काढत आहोत। दोन्ही साईडला असे छोटे छोटे बारीक हलवे काढणार आहोत गुलाबी रंगाच्या शेजारी। त्याच्यानंतर परत आपण खाली मोठे मोठे टिपके देणार आहोत। पहिलं मध्यभागी आपण आणखीन एक टिपका देऊन घेणार आहोत, खाली हाराचा साईज येण्यासाठी व्यवस्थित। परत आपल्याला मोठे मोठे असे टिपके देऊन घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाचे। किती डॉट काढलेत? इकडे 7 डॉट काढलेले आहेत आपण। त्यालाच समांतर असे डॉट परत काढून घ्यायचे आहेत। इकडेही 7 डॉट काढलेले आहेत। अशा पद्धतीने आपल्या हलव्याच्या दागिन्यांमधला हार हा काढून कंप्लीट होणार आहे। मध्ये असा मोठा डॉट देऊया आणि साईडने आपण असे बारीक बारीक हलव्यांचे डॉट काढून घेऊयात। खाली असं पान येईल अशा पद्धतीने आपण काढत आहोत। चला तर आपला हार काढून कंप्लीट झालेला आहे। आपण आता मुकुट जे असतो त्याला आपण हे करूयात, बॉर्डर करूयात आधी। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पिवळा रंग भरणार आहोत। खाली 2 अशा सरळ रेषा काढायच्या। आता आपण यामध्ये पिवळा रंग भरणार आहोत। पिवळ्या रंगाचं असतं आणि वरून हलव्याचे डॉट असतात, पण आपण त्याला एकेरी अशी लाईन काढून घेतलेली आहे। एक मध्ये मोठी पाकळी काढलेली आहे आणि साईडने 2 छोट्या छोट्या पाकळ्या काढलेल्या आहेत। त्याला ते मुकुटासारखं दिसेल असे। हळुवारपणे असा आपण पिवळा रंग भरलेला आहे त्याच्यामध्ये। ॲक्च्युली माझ्या भाच्याचं बोरन्हाण होतं, तिथे मी ही रांगोळी काढली होती। त्याचं नाव अवधूत आहे, म्हणून मी अवधूतचे बोरन्हाण असा मेसेज पण ड्रॉ केलेला आहे। तर खाली पण पिवळाच रंग देऊन घ्यायचा आहे। चला तर पिवळा रंग भरून झालेला आहे मुकुटाचा। त्याला आपण बॉर्डर करून घेत आहोत। त्याच्यानंतर आपण ती लेस जी बांधायची असते ती आपण काढून घेत आहोत। हाराची सुद्धा लेस आपल्याला गळ्यात अडकवण्यासाठी जी ॲडजस्ट करण्याची असते ती आपण काढून, हाराची सुद्धा आपण लेस काढून घेत आहोत। त्याला 3 अशा रेघा काढलेल्या आहेत, ॲडजस्टमेंटची लाईन। चला तर आपण आता हलव्याची कटोरा काढूयात किंवा अशी वाटी टाईप। त्याच्यामध्ये आपण कलरचे हलवे काढून घेणार आहोत। त्या वाटीमध्ये पांढरे, पिवळे, गुलाबी, लाल आणि हिरवा रंग आपण भरणार आहोत त्याच्यामध्ये। अशा पद्धतीने आपण हलवे काढून घेणार आहोत।
चला तर आता आपण हलव्याचे दागिने काढून झालेले आहेत, हार आणि मुकुट, आणि आपण वाटीमध्ये हलवा काढून घेत आहोत. कलरचे आपण हलवे काढणार आहोत. त्यात आपण पांढरा आणि पिवळ्या रंगाचा हलवा काढून घेतलेला आहे. त्यात आपण आता हिरव्या रंगाचे हलवे काढून घेणार आहोत. आता आपण गुलाबी रंगाचा हलवा काढत आहोत. आता आपण लाल रंगाचा काढत आहोत हलवा. आता आपण याच्यानंतर, माझ्या भाच्याचे नाव अवधूत आहे, तर मी अवधूत हे नाव काढत आहे. अवधूतचे बोरनान असं आपण लिहिणार आहोत. पहिले आपण स्केच काढून घेतला होता पेन्सिलच्या साहाय्याने अवधूतचे. आता आपण त्याला रांगोळीने कोट करत आहोत. अवधूतचे झालेलं आहे कंप्लीट. आता आपण खाली बोरनहाण असं लिहिणार आहोत. आधी पेन्सिलच्या सहाय्याने काढून घेऊयात, म्हणजे चुकणार नाही याकरता. बोरनहाण आता आपण हे रांगोळीच्या सहाय्याने कंप्लीट करत आहोत. आता आपण हारामध्ये बांगडीच्या साहाय्याने 2 अशी छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. पहिले असे पांढरे टिपके देऊन घ्यायचे आहेत. छोटे छोटे द्यायचे आहेत. त्याच्यानंतर मध्ये आपण एक टिपका देणार आहोत लाल रंगाचा. त्याच्यामध्ये पसरवून घेऊन त्यात पिवळा टिपका देणार आहोत. चला तर आपण दुसरं फुलही काढूया. तशाच पद्धतीने बांगडी ठेवायची आहे. त्याच्या आतल्या साईडने आपण छोटे छोटे टिपके देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर लाल रंगाचा आत मोठा टिपका देऊन पसरवून त्यात पिवळा रंग परत भरणार आहोत. आता आपण पेन्सिलच्या सहाय्याने ते टिपके आतल्या दिशेने ओढून घेणार आहोत चौकडून, चोही बाजूने. असेही आपले फूल कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण आता हाताच्या मनगट्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये बनवणार आहोत. बोरन्हाणच्या ठीक खाली असं आधी पेन्सिलने एक रेघ आखून घेणार आहोत, 2 अशा. नंतर आपण मध्ये गुलाबी रंगाचा टिपका देऊन घेऊयात मोठा. त्याच्यानंतर साईडला छोटे छोटे पांढऱ्या रंगाने आपण हलवा काढून घेणार आहोत. ठीक असं हाताचं किंवा बाजूबंद असे 4 लागतात, त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. पुढं आपण असे टिपके देऊन घेणार आहोत 2 समांतर रेषेमध्ये दोन्हीही साईडला. अशा पद्धतीने आपलं बोरन्हाण स्पेशल अशी रांगोळी काढून होत आहे. आपण ही रांगोळी रथसप्तमीपर्यंत काढू शकतो, कारण की बोरन्हाण आपण किंक्रात नंतर आपण रथसप्तमीपर्यंत करतो. कुणाला कसा वेळ मिळेल तसे ते तयार करतात. त्याच्यामुळं मी थोडीशी ही लेट रांगोळी घातलेली आहे. तर आपले हे साईडचे पांढरे टिपके देऊन झालेले आहेत. आता आपण पिवळ्या
रांगोळीच्या साहाय्याने आपण बांधण्यासाठीची लेस असते ती काढून घेतलेली आहे. आता याच्यानंतर आपण त्या काळ्या रांगोळीला कोट होईल असं बाजूची डिझाईन गालीच्या टाईप असं आपण काढून घेणार आहोत. गोल राऊंड काढणार आहोत मधल्या दिशेने बाहेरच्या दिशेने असे आपण डिझाईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने. चला तर आपली रांगोळी काढून आता अशी बॉर्डर काढून झाली. अशा पद्धतीने आपली पूर्ण रांगोळी कंप्लीट होत आहे. तरी माझी रांगोळी कशी वाटली ती जरूर कमेंट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आवडली असल्यास. रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर मध्ये आपण लाल टिपका देत आहोत. त्याच्यानंतर आपण थोडंसं हिरवा टिपका देणार आहोत. सुंदर वाटेल अशी. थँक्यू.